अचलपूर तालुक्यातील असदपूर येथील पशुवैद्यकीय दवाखाना डॉक्टरांच्या प्रतीक्षेत असून येथील कर्मचारीच पशुरुग्णांवर उपचार करत असल्याचं वृत्त हाती आलं आहे। रंगारवासनी, शहापूर, रायपूर व असदपूर मिळून एकत्रित बनलेल्या असदपूर गावाची लोकसंख्या ही 15,000च्या आसपास असून येथे परिसरातील शेतकऱ्यांच्या पशूंवर उपचार होऊन नागरिकांना 30 किलोमीटर अंतरावर असलेल्या अचलपूर येथे उपचारार्थ जाण्यापासून सुटका मिळावी म्हणून पशुवैद्यकीय दवाखाना सुरू करण्यात आला। मात्र येथील आस्थापनेत कार्यरत असलेले पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर रामटेके हे एखाद्या पाहुण्यासारखे गावात दाखल होत असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहे। महिन्याला गलेलठ्ठ वेतन घेणारे डॉक्टर रामटेके नियमितपणाने दवाखान्यात येत नसल्याने येथील शेतकऱ्यांना आपली जनावरं उपचारार्थ अचलपूर किंवा आसेगावला न्यावी लागत आहे। तेव्हा येथील पशुवैद्यकीय दवाखाना केवळ शोभेची वस्तू बनली असून त्यामुळे नागरिकांना वेळेसह आर्थिक झळ सोसावी लागत असल्याचा आरोपही येथील सामाजिक कार्यकर्त्या व पॉवर ऑफ मीडियाच्या पत्रकार उषा पानसरे यांनी केला आहे। दुसऱ्या कर्मचारीचं नाव काय? नाही, माझं नाव नाही, दुसरा सुरेश राठोड। हां, सुरेश राठोड नाही, दोघंच आहे का फक्त? बाकी कोणीच नाही? आम्हाला दुसरे कर्मचारी हे वाढ वगैरे साफ करायला कोणीच नाही? हे सर्व झाड माझ्याचे लावलेले आहेत। सीताफळ झाडापासून निंबाचे झाड सोडून मी लावलेले आहेत। नाही, इथे कर्मचारी साफसफाई करायला सफाईसाठी पाहिजे। यूज करतो इरपुणी कोणाच्या झाड पण लावले आहेत। साफसफाई हे करतो। पुष्कळ काम करतात। अजून काही विचारणार मला वाचून त्या कामास पगार भेटत नसताना काम करतो तुम्ही। मला पगार भेटेल पेशंट काय पण ते जे उपचार करणं पेशंट कार्ड नाही माझी जबाबदारी आहे तरी मी काम करून राहिलो। मला काय काम पगार भेटते का नाही? पण लोक माझ्याकडे मला काम करायला पण जे त्रासदायक लोक आहेत मग त्यांना साहेबांकडे पाठवून द्यायचं। आणि आपलं झालं त्याने वर्षाची नाही भेटते का तू त्याच्या घरी गेला कशाला तू काम कशाला केलं त्याच्यापेक्षा आपण आपल्या नियमाने काम करायचं। विशेष म्हणजे या दवाखान्यातील कर्मचारी सुरेश राठोड हेच दवाखान्यात उपचारार्थ आलेल्या पशुरुग्णांवर उपचार करत असून दवाखान्यातील साफसफाई सोबतच इतरही सर्व कामे करतात। वैद्यकीय अधिकारी डॉक्टर रामटेके केवळ कार्यक्रमापुरतेच दवाखान्यात येत असल्याने जवळपास 15,000 लोकसंख्या असलेल्या नागरिकांनी आमची गुरेढोरे उपचाराविनाच मरू द्यायची का असा प्रश्न उपस्थित केला आहे। असदपूर येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात पंचक्रोशीतील येवता, कोल्हा, निंभारी, वडगाव आदी गावातील नागरिकही आपली गुरे उपचारासाठी आणतात। मात्र डॉक्टरच हजर नसल्याने त्यांना आल्यापावली माघारी परतावं लागत आहे। नियमित वैद्यकीय अधिकारी येथे द्यावे अशी मागणी ग्रामस्थ पुखराज शर्मा, सचिन वाकोडे, योगेश गिरी, इम्रान शाह, सागर पानसरे, गंगाधर ठाकरे, ग्रामपंचायत सदस्य कलीम सौदागर यांच्यासह पत्रकार उषा पानसरे यांनी केली आहे। उषा पानसरे, विदर्भ न्यूज, असदपूर।